इथं स्क्रू वेगळा टाकला आणि इथं स्क्रू वेगळे टाकले. स्क्रू एक बाजूला वरचा पण फिनिशिंग बघ पूर्ण आहे का. आता हे तर फिनिशिंग होऊ शकत नाही. त्याचं नीट कटिंगच झाले नाही. हे जरा खाली आलेलं ते थोडं वर आलं ते सगळं खराब झाले. इथं पण बघा ना ते सगळं खराब झाले. आता इकडे या ना. इथं हे समोरचं प्लास्टर तरी कसं केलं, त्याच्या खाली कसं केलं, इकडे कसं केलं. कशी हे काम इतकं किचकट आणि हे आहे की काय त्याला विचारतो रनिंगवर एकदम फिनिशिंग पुण्याची असं नाही हो. काय झालं फिनिशिंग मार्क खायला मागच्या किती सोडले गिरीश पूर्णपणे तर सगळं चुकीचं झालं. सांगितलेलं त्यांना पूर्ण. आणि काय झालं यांनी नंतर प्लास्टर मारताना खालचं प्लास्टर नंतर आपण स्वच्छ करतो ना ते केलंच नाही. ते शिंकाली स्लोप वगैरे करायचं. त्याच्यावर इथं जे कलर संपलाय त्याच्यावर काय ग्रॅनाइट आहे. हा कलर संपलाय त्याच्यावर काय प्लास्टर ते त्याच्या पॅडलंच बरोबर पूर्णपणे पुढे गेला पाहिजे असं नाही हो. इतके पैसे गव्हर्नमेंट सगळ्या ठिकाणी कामाचं सगळं हे ही इकडं ती धार पण नीट नाहीये, ते पण नीट नाहीये. आमच्या मराठी भाषेत आम्ही म्हणतो दोरी ओळंब्यात स्क्रू हे जे टाका ते पण टाका आणि नगरदारे पण टाका. कारण हे 100% हे एसएसचे नाही, हे एसएसचे नाही. मी आता तुम्हाला इथे सांगतो हे पण एसएसचे नाही. असं कसं होतं. हे आमचे अधिकारी म्हणजे हे काम आमच्या डीचं किंवा कोणाचं नाही. हे काम पीडब्ल्यूडीचं आधी पीडब्ल्यूडीचं तुमचं काम वाटत नाही. फायनल फिनिशिंग व्हायचं विचारलं की फायनल तुम्हाला सांगतो मी दाखवतोय. फायनलला पण आम्ही उद्घाटनाला जरी पीएम असतील तर आम्ही येणार आहे. तुम्ही बघितलं पूर्ण बिल्डिंग कॅप लावली उलटा कॅप पाहिजे ना. दोन सगळ्यात उंच आहे. एवढा मुलींची सगळ्यांची हाईट नवीन जनरेशनची जास्त आहे. तुम्ही आपल्यावरून उदाहरणं घ्या. ते आहे ते आहे. त्याच्यावर पुढची पिढी हे का उद्या 100 वर्ष राहणार आहे काय तात्पुरतं आहे का. ते पक्के काढून घ्या. लास्ट रोच्या साईडने लावा पण करून सगळीकडे तसं केलंय. सगळीकडे एक बाजूला वेगळे स्क्रू एक बाजूला वेगवेगळे स्क्रू असं नाही पाहिजे. वरचा पण फिनिशिंग बघ पूर्ण आहे का. आता हे तर फिनिशिंग होऊ शकत नाही. त्याचं नीट कटिंग हे स्क्रू बरोबर आणि माझी तुम्हाला विनंती की स्क्रू हे जे टाका ते पण टाका आणि
डायरेक्ट पण टाका, कारण हे 100% हे एसएसचे नाही, हे एसएसचे नाही. मी आता तुम्हाला इथे सांगतो, हे पण एसएसचे नाही. असं कसं होतं? आमचे अधिकारी म्हणजे हे काम आमच्या डीनचं किंवा कुणाचं नाही, हे काम पीडब्ल्यूडीचं पीडब्ल्यूडीचं कामाचं सुपरविजन नीट नाही असं म्हणणं आहे. त्यांनी ऐकून घेतलं हे जरा थोडं पुढं नाही बाळा. न्यायाधीचं वाटत नाही तुमचं काय झालं, तुमच्यावर कुणी देखरेख करत नाही, तुम्ही काचा पण नीट पुसलेला नाही. तुम्ही काही विचारलं की म्हणतात फिनिशिंग फायनल कोट व्हायचं, फिनिशिंग व्हायचं. तुमचं काम वाटत नाही. फायनल फिनिशिंगला व्हायचं सर. विचारलं की फायनल. मी तुम्हाला सांगतो, मी दाखवतोय फायनलला पण आम्ही उद्घाटनाला जरी पीएम असतील तर आम्ही येणार आहे. तेव्हा तुम्ही बघितलं पूर्ण बिल्डिंग फिनिशिंग न्याची असं नाही. फिनिशिंग मागच्या किती सोडले गिरीश पूर्णपणे तर सगळं चुकीचं झालं. आणि काय झालं, ह्यांनी नंतर प्लास्टर मारताना खालचं प्लास्टर नंतर आपण स्पंजनी स्वच्छ करतो ना, ते केलंच नाही. ते शिंटरी तशीच मोठाही नाही, ते काढावं लागेल. हात कलरची मारला तर परत तुम्ही ते सिमेंटचं काम तेवढं कसं थोडं गोळे मारून दिले तिथे धंदा पण नाही मारला. ह्याच्यावर इथं जे कलर संपलाय त्याच्यावर काय ग्रॅनाइट आहे, हा कलर संपलाय त्याच्यावर काय प्लास्टर, ते त्याच्यात काढलंच नाही. तसं नाही, बरोबर पूर्णपणे पुढे गेला पाहिजे असं नाही हो. इतके पैसे सगळ्या ठिकाणी कामाचं फिनिशिंग बघा ना, हे सगळं हे ही इकडं ती धार पण नीट नाहीये, ते पण नीट नाहीये. आमच्या मराठी भाषेत आम्ही म्हणतो दोरी ओळखण्यात काम पाहिजे. हे आता न्यायाधीश